स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा। शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे बैलगाडी शर्यतीच्या मैदानात निरखून पाहिल्या बैलगाडी शर्यती। सांगलीवाडीमध्ये रंगल्या बैलगाडा घोडागाडी शर्यती। जिगरबाज इंद्रकेसरी घोड्याचा थरार या ठिकाणी होतो। सुसाट वेगाने सुटणारी गोरी डोळ्याचा पापडी मिठेपर्यंत 2 किलोमीटर जाणाऱ्या घोड्याचा थरार या ठिकाणी पत्तीच्या मार्गावर येतो। चला या ठिकाणी समोर इकडे 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 सांगलवाडीच्या 9वी 10वी 11वी 12वी सायन्स, नीट, जेई, सीईटी, नाटा अशा सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी नंबर 1 चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा। कारण इथे मिळतो नंबर 1 रिझल्ट, नंबर 1 टीचिंग क्वालिटी, नंबर 1 इन्फ्रास्ट्रक्चर, सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप, आमच्या सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम, गरजू व अभ्यासू विद्यार्थ्यांसाठी दत्तक योजना आणि म्हणूनच इथे गुणवत्ता हे संस्कार आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे। 30 वर्ष खवय्यांच्या पसंतीस उतरलेलं स्वादिष्ट व चविष्ट तसेच स्वच्छतेत एक नंबर असणारं हॉटेल विशाल एक्झिक्युटिव्ह भोघाट। व्हेज नॉन व्हेज जेवणाची उत्तम सोय, निसर्गरम्य परिसर, टेरेस गार्डन व कॉन्फरन्स हॉल, फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था, एसी डायनिंग हॉल, भव्य पार्किंग, वाढदिवस, मुंज, पारशे, पार्टी तसेच इतर कोणत्याही कार्यक्रमांसाठी प्रशस्त हॉल। तर मग आजच अवश्य भेट द्या हॉटेल विशाल एक्झिक्युटिव्ह, कराड विजापूर रोड, भिवघाट। सांगलीवाडीमध्ये हिंदवी जनसेवा फाउंडेशनकडून मानाची जयंत बैलगाडा आणि घोडागाडी शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं। या बैलगाडी शर्यतीत शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे हेही उपस्थित होते। संभाजी भिडे यावेळी निरखून बैलगाडी शर्यती पाहताना दिसले। हिंदवी जनसेवा फाउंडेशनकडून मानाची जयंत बैलगाडा आणि घोडागाडी शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं। या शर्यतीस जयंत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती। या शर्यतीमध्ये प्रथम क्रमांक विजेत्यास 1,25,000, द्वितीय क्रमांक 1 लाख आणि तृतीय क्रमांक विजेत्यास 75,000 रुपयांचं बक्षीस देण्यात आलं। सांगलीवाडी हद्दीतील लक्ष्मी फाटा नजीकच्या मिटारकी पट्टा हद्दीतील माळरानावर या बैलगाडी शर्यती पार पडल्या। स्वाभिमानाने जगणारी माणसं या ठिकाणी उपस्थित आहेत। पैशाच्या व्यापाराला उखाडला आणि रखरखचा उडान नवल भाग झालो। बैलगाडी शर्यतीला नवल क्षेत्र शर्यत होत्या। शर्यत बघणार बैल प्रेमींची अस्मिता कोण जिंकणार असा शिगेला पोहोचलेलं मैदान या ठिकाणी पृथ्वीच्या मार्गावर। क्या करेगा आपसे? स्वयं शेर की सांसें उसके दहाड़ से भी ज्यादा भयानक होती है। अभिजित कोळी यांच्या वतीने जे मानाची जयंत बैलगाडी शर्यतीचं आयोजन केले त्या संदर्भात थोडीशी सांगा। अभिजित कोळी गेले अनेक वर्ष सांगलवाडी आणि समडोळीच्या परिसरात या बैलगाड्यांच्या स्पर्धांचं आयोजन करतात। अभिजित कोळींनी सलग 4 वर्ष हे आयोजन केलेलं आहे आणि महाराष्ट्रातनं दक्षिण महाराष्ट्रातनं हजारो या क्षेत्रातले जे बैलगाडी खेळण्याचा ज्यांना बैलगाडी स्पर्धा खेळण्याचा ज्यांना नाद आहे, जे सगळे रसिक आहेत ते सगळे आज या ठिकाणी गोळा झालेले आहेत आणि अतिशय भव्य दिव्य स्पर्धांचं आयोजन या ठिकाणी त्यांनी केलं। फार मोठ्या प्रमाणात लोकांच्यात हा खेळ किती यशस्वीपणाने लोकप्रिय झालेला आहे हे बघता येईल। आमचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे
यांनी लोकसभेपासून या खेळाला गती देण्याचा प्रयत्न केला, पुन्हा चालू करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले, अनेकांनी केले प्रयत्न. आज हे स्वरूप बघितलं तर बैलगाडा स्पर्धा या महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात प्रचंड लोकप्रिय झाल्यात, हे एक मात्र खरं आहे. शक्तीपीठ संदर्भात आज महालक्ष्मी यात्रा 2025 निमित्त गेले 4 वर्ष झालं मानाची जयंत बैलगाडी घोडागाडी स्पर्धा इथं आयोजित केली जाते. प्रत्येक वर्षी या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद प्रेक्षकांचा मिळतो. सरकारी नियमांचं पालन करून या स्पर्धा पार पाडल्या जातात आणि या स्पर्धेला प्रत्येक वेळी जयंत पाटील साहेब वेळात वेळ काढून इथं उपस्थित राहतात व या स्पर्धेचा दर्जा उंचवतात. त्याबद्दल मी त्यांचंही आभार मानतो आणि इथं 15 दिवस झाले गेले जे कष्ट करतात आमचे कार्यकर्ते मित्र या परिसरातील सर्व नागरिक यांचा मी आभार मानतो. बैलगाड्यात किती सहभागी झालेले आणि काय बक्षीस आहे? टोटल 4 गटामध्ये या बैलगाडी स्पर्धा झाल्या. जनरल गटमध्ये 1.25 लाख 1,75,000 अशी बक्षिसं ठेवण्यात आली होती. तशाच पद्धतीने दुसऱ्याही गटात ती बक्षीस ठेवण्यात आली. टोटल बैलगाडा घोडगाडी मिळून टोटल 60 गाड्या यात समावेश होत्या. सांगलीवरून स्टार न्यूज मराठीचा रिपोर्ट. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी YouTube चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.